आपले खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे साहेब आज आपल्या प्रचारामध्ये आहेत. तर या उमेदवाराच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे आहातच. तर त्या नमस्कार, सर्वांना मानाचा जय शिवराय. मी तेजस देशमुख आणि आपण बघत आहात रोकटोक खालापूर न्यूज. आतकरगाव जिल्हा परिषद वार्ड क्रमांक 18 मधून शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार रेश्माताई पाटील तसेच पंचायत समितीच्या उमेदवार येरमताई यांचा प्रचार दौऱ्याला आज दिनांक 29 रोजी आडोशी गावातून जोरदार सुरुवात करण्यात आली. प्रचाराच्या सुरुवातीलाच काल घडलेल्या अत्यंत हृदय पिलवटून टाकणाऱ्या घटनेत अजितदादा पवार यांचे झालेले अपघाती निधनाबद्दल उमेदवारांसह सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर प्रचाराला औपचारिक सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकास पुष्पहार अर्पण करून संकटमोचक मारुती मंदिरात नारळ फोडत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावातील महिला वर्ग, ग्रामस्थ, तरुण मंडळ आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रचारादरम्यान उमेदवारांनी घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला आणि शिवसेनेची अधिकृत निशाणी धनुष्यबाण याबाबत मतदारांना सविस्तर माहिती देत विश्वास निर्माण केला. या प्रचार दौऱ्याचे स्टार प्रचारक म्हणून खोपोली नगरपालिकेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय श्री कुलदीपजी शेंडे साहेब तसेच नगरसेवक संदीपजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली. दोन्ही मान्यवर प्रचारात स्वतः घरोघरी फिरताना दिसले. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण शिवसेनेतून उमेदवारी अर्ज 18 मधून भरलेला आहे जिल्हा परिषदसाठी. तर आपला हा आजचा कितवा दिवस आहे प्रचाराचा? सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. तुमचे व आपल्या चॅनलचे मनपूर्वक आभार. राजसई या गावातून आमचा प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आज आम्ही आडोशी या गावामध्ये आमचा चौथा दिवस आहे प्रचाराचा. प्रचार दरम्यान आपला जो मतदार आहे त्यांचा आपल्याला कशा प्रकारे पाठिंबा मिळतोय? प्रचार दरम्यान खूप छान असा प्रतिसाद आम्हाला जनतेचा मिळत आहे. आपले खोपोली नगरपालिकेचे नगराध्यक्ष कुलदीप शेंडे साहेब आज आपल्या प्रचारामध्ये आहेत. तर या उमेदवाराच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे आहातच. तर त्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आपण काय थोडेसे दोन शब्द बोला. नमस्कार. आजच्या या प्रचार दरम्यान फिरत असताना रेश्माताई असतील आणि हेरमताई असतील यांच्या बरोबर फिरत असताना किंवा आम्ही आत्ताच 2-3 गावांमध्ये सुद्धा जाऊन आलो. खूप चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आहे. खोपोलीत ज्या प्रकारचं वातावरण शिवसेनेचं होतं त्याच प्रकारचं वातावरण सुद्धा आपल्या या दोन्ही मतदारसंघामध्ये चांगलं दिसत आहे आणि मला विश्वास वाटतोय की दोन्ही ज्या आमच्या भगिनी आहेत त्या भरघोस मताने निवडून येणार यात कोणतीही शंका नाही.